गीतांचे होळी गुंजन पाहुण्यांना करीतो विनंती, करावे त्यांनी दीप प्रज्वलन, करावे त्यांनी दीप प्रज्वलन. इथे दीप प्रज्वलन सुरू आहे. महाराज की जय. असं म्हटलं जातं, वृक्षवेलींनी सजली धरती, वृक्षवेलींनी सजली धरती, असंख्य तारकांनी झगमगले आकाश. दीप प्रज्वलन करून पाडायचा सर्वत्र ज्ञानाचा प्रकाश, सर्वत्र ज्ञानाचा प्रकाश. चव्हाण करत आहे. शास्त्री बाबाजी यांचं स्वागत
त्रिगुणात्मक संसाराला लाथ मारून, क्षणभंगुर संसाराला लाथ मारून ईश्वराला समर्पित झाले असं जे निर्गुण मुनीचं कर्तृत्व आहे ते खऱ्या अर्थानं मला आवडलं, म्हणून त्यांनी माझ्याबद्दलचा एक शब्द सांगितला, मी त्यांच्याबद्दलचा एक शब्द सांगतो. त्यांनी वास्तविक धर्मातच एवढं धर्मकार्य केलं की अनेक ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये अनेकांना तरबेज केलं. वास्तविक धर्मात ब्रह्मविद्या दातृत्व करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे त्याचं उत्तरदायित्व त्या अनुसरणामध्ये झालं. त्यांना लवकर अनुसरावं अशी इच्छा झाली. असे निर्गुण मुनीजी. त्याचप्रमाणे या ठिकाणी कीर्तनकार उपस्थित आहेत, प्रकाशदादा मराठे. त्याचप्रमाणे महंत श्री आविराज आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व संत महंत, आजच्या कार्यक्रमाचे संचालक महंत श्री इंगोलीकर बाबा, त्याप्रमाणे आमंत्रित असलेल्या सगळं तपस्विनी आणि वास्तविक धर्मबंधू आणि भगिनींनो, यांनी माझ्याबद्दलच्या अपेक्षा खूप वाढून दिल्यात. व सुद्धा मी काही तसा एवढा ज्ञानी नाही, परंतु एक गोष्ट सांगतो, मी इथपर्यंत जे कार्य केलं ते सगळं आपुलकीनं आणि धर्मावर श्रद्धा ठेवून जे मंडळी धर्माचरण करत होती त्यांच्यासाठी केलं. आज या ठिकाणी मला कलशारोहणासाठी बोलवलं. कळस तेव्हाच चढला जातो जेव्हा परिपूर्ण मंदिर झाले असेल. अस्थीपरी ऐकून तुमचं ज्ञान परिपूर्ण झाल्यासारखं झालं आणि मग त्याच्यावर कळस म्हणजे आजचा हा कळसारोहण कार्यक्रम आहे. मूर्ती स्थापना आज झाली. मूर्ती स्थापना प्रतीकाशिवाय प्रतीती येत नाही. जीवाच्या ठिकाणी असे खते जोडलेले आहेत, जीवांनी असे अडथळे जोडलेले आहेत की त्यांना ईश्वर सन्निधान असूनही सुद्धा ईश्वरत्वाचा प्रतीती येत नाही. तर आपण तर असन्निधानी आहोत म्हणून त्यांच्या आकृती दृष्टीपुढे ठेवून आपण ईश्वर चिंतन केलं पाहिजे. ईश्वर चिंतनानं आपलं आयुष्य खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्याचं कल्याण होतं. मनुष्य देह मिळाला त्याचा काय उपयोग? जन्म झाला, बालपण गेलं, तरुणपण आलं, संसार केला आणि वृद्धापकाळ आला आणि एक दिवस वापस गेलो आपण, म्हणजे मरण पावलं. याच्यासाठी आपण जन्माला आलो का? परमेश्वराचा उद्देश काही वेगळा आहे. परमेश्वर म्हणतात तुम्ही अनेक जन्म अनेक योनींमध्ये दिलेले आहेत, अनेक जन्म अनेक योनीमध्ये दिलेले आहेत. मेळे दिलेले, मोळे दिलेले, शिवनी आदी दिले, रोमनी आदी दिले. माय हे एक जन्म येतं दिलो का? परंतु परमेश्वरानं एवढं सांगूनही आपल्याला त्याची जाणीव होत नाही. असं परमेश्वरानं म्हटलं नाही की बालपणापासूनच तुम्ही या, असं म्हटलं नाही. शेवटी जरी अनुसरले तरी देव प्राप्त होतो. अनुसरल्याच्या दोनची घड्या पडते असं म्हातारे माणसं सांगतात. पण त्या दोन घड्या कोणत्या? एक घडी त्याची स्वतःची आणि एक घडी परमेश्वराची. स्वतःच्या एक घडीपर्यंत त्याचे मन स्थिर राहिलं पाहिजे. ही जीवाची घडी की त्याची त्या वासनेवर स्थिर राहायला पाहिजे तो. आणि नंतर परमेश्वराचा स्वीकार करणं, परमेश्वर त्याचा स्वीकार करतात. परंतु त्या समयी आपली स्थिती कशी असते? मरणासमयी आपली स्थिती कशी असते? कधी वाचा जाते, कधी डोळे जातात, कधी बेडका अटकतो आणि मग त्यावेळेला परमेश्वर आठवते, त्यावेळेला आठवतो, मुली आठवते, मुलगा आठवतो, पण परमेश्वर आठवत नाही. कारण त्यानं आयुष्यात कधी त्या दृष्टीनं धर्म आचरण केलाच नाही.
धर्माचरणामध्ये उद्देश तो असला पाहिजे. स्वल्प भक्तेश धर्मस्य त्रायते महतो भयात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात स्वल्प जरी धर्म आचरण केला तुम्ही तर 20 तारखेपासून या ठिकाणी ब्रह्मविद्या ऐकताय आणि सगळं बाजूला सोडून इथे येत आहे. म्हणून याचा संस्कार तुमच्यावर झाला आणि थोडं जरी धर्म आचरण केला तर महतो भयात त्रायते. मोठ्या भयापासून तुमचं रक्षण परमेश्वर करतो. परंतु तुम्ही मन स्थिर करून परमेश्वराचं नामस्मरण करणं महत्वाचं आहे. नामे अभिमानात या मंदिरात येऊन तुम्ही ईश्वर चिंतन केलं पाहिजे. पण बघायला असं मिळते इथं आल्यावर बरं झालं त्या गल्लीतली बाई इकडं मंदिरात भेटली मग बोलणं सुरू झालं. तिच्या घरी जाता येत नाही मग इथं मंदिरात बोलत बसायचं तिच्याशी. याच्यासाठी मंदिर नाही. मंदिर मध्ये तुमचा जो स्वभाव आहे त्या स्वभावावर त्याचा परिणाम झाला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी असलेल्या अधिष्ठानाशी तुम्ही एकरूप झालाच पाहिजे. प्रतीची तेव्हा येते त्या प्रतिमेपासून मंदिरात असलेल्या प्रतिमेपासून प्रतीची जेव्हा येते की जेव्हा आपण त्याच्याशी समरस हो त्याच्या नामामध्ये आपण करू. घरी केलेल्या 5 गाठ्या आणि मंदिरात केलेली 1 गाठी. घरी केलेल्या 5 गाठ्या आणि मंदिरात केलेली 1 गाठी बरोबर आहे. घरी स्मरण करत असताना समोर टीव्ही असतो. इकडं बाईचं स्मरण चालू असते बुवाचं स्मरण चालू असते. कसं तुम्ही परमेश्वरापर्यंत पोहोचणार आहात. तुमचा भाव भक्ती म्हणजे भक्त आणि ईश्वर याचं एकरूप माध्यमातून जी काही संस्कृती आपण जपली ती संस्कृती महत्वाची आहे. ती संस्कृती कायम राहिली पाहिजे. नाही तर संकट आलं तर जेव्हा मंदिरात जाऊन देव करायचा आणि मंदिर संकट संपलं किंवा तू कोण आणि मी कोण या पद्धतीचा भाव असेल तर तुम्हाला परमेश्वर पावणार नाही. तुम्हाला जर परमेश्वराकडून काही लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे वागून अष्टपरीचं आचरण करून वासनिकाची अष्टपरी सांगितली असेल संन्यासाची अष्टपरी सांगितली असेल अष्टपरी सांगितली असेल. आज सांगणारे दुर्मिळ झालेले आहेत. मी निर्गुण दादांना नेहमी म्हणत होतो तुम्ही हे जे काही चांगलं तुम्ही जाऊन वर्ग घेता हे फार चांगलं आहे. तुम्ही हेच काम पूर्णत्वानं करा. आणि त्यांना माझं पटलं आणि मग त्यांनी सर्वस्वी त्या गोष्टीला वाहून घेतलं. आता प्रश्न राहिला आमच्या इंगोलीकर बाबांचा. त्यांच्या डोक्यात अनेक कल्पना येतात. त्या कल्पना काही मला मारावं लागतात म्हणजे आवरावं लागतात. काही तुमच्या ध्येयापासून दूर जाऊ नका. आपलं जे आसक्ताची सेवा आहे ही प्रेमदायक सेवा आहे. भगवान श्री चक्रधारण महाराजांनी या सेवेला प्रेमाचा उपाय सांगितला. अशक्ताची शुश्रूषा केली पाहिजे. ते तुम्ही व्रत घेतलंय तेच व्रत मला असं वाटतं की त्या जोरानं पुढे न्यावा. ईश्वराच्या सान्निध्यात राहू. स्थानाच्या सान्निध्यात ज्ञानाच्या सान्निध्यात मंदिराच्या सान्निध्यात जेवढं राहू तेवढं आपलं मन संसारातून निघालं पाहिजे. त्याच्या नाही कोणाला माहिती पण निघालं पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं त्याचं श्रेय यांना मिळेल. त्यांना जर श्रेय द्यायचं असेल तर तुम्ही या पद्धतीनं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागा आणि आपलं कल्याण करून घ्या. अनेक कल्पना आहेत त्यांच्या डोक्यात. एवढ्या कल्पना आहेत की मला ऐकून मला असं वाटतं आता हा माणूस काय करतो. त्यांना फिरायचं काम पडत नाही जास्त. आपोआप परमेश्वर त्यांना सांगितलं तू उभा ठाकलाशी पुढे सिद्धीचे येथुनीचे नेजे. हे वचन त्यांच्या बाबतीत खरं ठरते. अशा पद्धतीने तुमचं असंच कार्य चालत राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. कार्यक्रमामध्ये सहभागी झालात खरोखर आपण धन्यवाद देतो तुम्हाला. आणि निर्गुण मुनींनी तुम्हाला 5 दिवस चांगल्या प्रकारानं तुमच्या भाषेत
चांगल्या प्रकारानं गहन तत्वज्ञान सांगितलं. आमच्या शास्त्रामध्ये ज्ञानापेक्षा अस्थिपरी महत्वाची. अस्थिपरी म्हणजे आचरण. आचार्य योग्यता, विचारे दृढता. आचार्य योग्यता वाढते आणि त्यांनी विचाराने दृढता येत असते. ते त्या बाबतीत तुम्ही या अस्थिपरीमध्ये त्यांनी जे सांगितलं त्याचं अंशानं का होईना पण आचरण केलं पाहिजे अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांनी आपले 5 दिवस अमोल या ठिकाणी खर्च दिले तरी त्यांचं धन्यवाद देतो त्यांना आणि परमेश्वरांना असे त्यांच्याकडून सेवा करून घ्यावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. शेवटी माझे शिष्य जरी असले तरी कर्तृत्व चांगलं आहे म्हणून परमेश्वरानं त्यांनाही सहाय्य करावं अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे समारोपाचे 2 शब्द येतात. बाबाजींनी अत्यंत चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आम्हा सगळ्यांना केलेलं आहे. बाबाजींनी सांगितलेलं आहे स्वल्प धर्म जरी आचरण केला तरी मोठ्यातल्या मोठ्या भयापासून आपल्याला मुक्ती मिळते. मंदिरात जेव्हा आपण येतो तेव्हा तेथील अधिष्ठानाशी जर आपण एकरूप झालो तरच मंदिरात येण्याचं सार्थकी होईल. बाबाजींनी आपल्याला सांगितलेलं आहे परमेश्वराच्या मंदिरात आपण परमेश्वराच्या लीला आठवल्या पाहिजे. धर्माचरण कसं असावं हे बाबाजींनी आम्हा सगळ्यांना सांगितलेले आहे. खरोखरच अत्यंत चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या धर्मसभेमध्ये बाबाजींनी केलेलं आहे. तेव्हा बाबाजींविषयी मला म्हणावंसं वाटतं दिन जाते हैं सुहानी यादें बनकर. दिन जाते हैं सुहानी यादें बनकर, बात रह जाती है एक कहानी बनकर, लेकिन आपका मार्गदर्शन रहेगा एक यादगार बनकर, एक यादगार बनकर. अत्यंत चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन बाबाजींनी आम्हा सगळ्यांना केलेलं आहे. आज आपण इथे पाहत आहोत की महिला मंडळ अधिक मोठ्या प्रमाणात येथे उपस्थित आहे. स्वामींनी सुद्धा समता हा शब्द सर्वप्रथम महाराष्ट्रात आमच्या पंथाने या महाराष्ट्राला या भारतवंशाला दिलेला आहे. समता, पुरुष आणि महिला यामध्ये कुठल्याच प्रकारचं भेदभाव फरक स्वामींनी केलेला नाहीये. असंच एकदा स्वामी सर्वांना मोक्ष धर्म प्रकरण निरूपण करत असताना सारंग पंडित त्यांना हे पटलं नाही. तेव्हा स्वामी स्वतः म्हणतात यांचा काय जीव आणि यांचा काय जीव लिया. तर असं नव्हे, या धर्माने या पंथाने स्वामींनी सुद्धा पुरुष आणि महिलांमध्ये कुठल्याच प्रकारचा फरक भेदभाव केलेला नाहीये. आपण बघतो जेव्हा समाजात जीवन जगत असताना तुम्हाला बऱ्याचशा अडचणींना सामना करावा लागतो. कोणी काय म्हणतो, कोणी काय म्हणतं, तरी सुद्धा तुम्ही यथायोग्य पद्धतीने आपला धर्म सांभाळत आहात. आमच्या महिला मंडळ म्हणजे एक धर्माचा फार मोठा खांब आहे, धर्माचा फार मोठा आधारस्तंभ आहे. आपण धर्म टिकवून ठेवण्यासाठी एक यथायोग्य असं आपलं पाऊल उचलत असता. तेव्हा तुमच्या संबंधी मला म्हणावंसं वाटतं जो चट्टान से टकराए उसे तूफान कहते हैं, जो चट्टान से टकराए उसे तूफान कहते हैं और जो तूफान से टकराए उसे हमारी माड़वा पंथ की महिलाएं कहते हैं, महिलाएं कहते हैं. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संपूर्ण गावकरी मंडळींनी अत्यंत एकोप्याने एकजुटीने येथे प्रयत्न केले आहेत. सिरसोली वासियांनी खरोखरच हा कार्यक्रम अत्यंत चांगला होण्यासाठी आपली मदत दिलेली आहे. सर्व लोकांनी एकत्रित येऊन जी सेवा आपल्या पद्धतीने होईल, आपल्या परीने होईल, ती सेवा आपण सिरसोलीवासी देत आहात आणि तुमच्या मदतीनंच हा कार्यक्रम येथे यशस्वीपणे संपन्न होत आहे, यशस्वीपणे पार पडत आहे. खरोखरच आपल्या या सेवेस मी सॅल्यूट करतो, आपल्या या सेवेस मी सलाम करतो की आपण यथायोग्यपणे आपली मदत देऊन हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे आपण
पार पाडलेला आहे असं म्हणणं सुद्धा काही वावगं होणार नाही। तीर और कमान के भरोसे तो कोई भी बादशाह बन सकता है, तीर और कमान के भरोसे तो कोई भी बादशाह बन सकता है, लेकिन काम ऐसा करो कि बादशाह भी तुम्हें बार बार झुककर सलाम करे, बार बार झुककर सलाम करे। खरोखर येथील गावकरी मंडळींचं सुद्धा जेवढं कौतुक केलं तेवढं कमीच आहे। तदनंतर या कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे आभार प्रदर्शन। तर मी आभार प्रदर्शनासाठी येथे पाचारण करतो आमच्या श्री संतोष दादाजींना। श्री संतोष दादाजी। आभाराचे भार कशाला, सत्काराचे हार कशाला, हृदयातच बांधले घर त्या घराला दार कशाला। आपण सर्वांनी मला या ठिकाणी डोक्यावर घेतलं, खांद्यावर उचलून धरलं, या बालकाला लहानाचं मोठं केलं, धर्मासाठी जिवंत ठेवलं, धर्माच्या आधारे जिवंत राहण्यासाठी जे लागतं ते मला दिलं, देव मिळवण्यासाठी दिलं आणि माझ्याकडून सर्व करून घेत आहात। मी स्वतः आपल्या या ऋणात आहे, जन्मल्यापासून ते मरेपर्यंत राहणार आहे आणि आपण या ठिकाणी येऊन पुन्हा अशाच प्रकारचं सहकार्य देत राहावं आणि माझ्याही जन्माचं सार्थक झालेलं आहे। आपल्या स्वामी श्री चंद्र प्रभूंच्या कृपा प्रसादाने तसंच आपल्याही सर्वांच्या शुभचिंतनाने, शुभ आशीर्वादाने, सर्व अधिकाऱ्यांच्या प्रसन्नतेने आपल्या सर्व श्रोतेगणांनी या ठिकाणी येऊन जी आज ही आध्यात्मिक धर्मसभेचं श्रवण केलं, ही सभा ऐकली, ते आपल्या सर्वांच्या ठिकाणी बिजरूप हो अशी परमेश्वरांनी प्रार्थना करतो। आणि या ठिकाणी जे अस्थिपरीचं निरूपण करण्यात आलेलं आहे, ते अस्थिपरीचं निरूपण श्रोते वर्गांनी जीवनात उतरवतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा करतो। या ठिकाणी या सर्व कार्यक्रमासाठी जो वेळ, अनमोल वेळ अधिकरण मंडळींनी दिलेला आहे त्यांना मी साष्टांग प्रणिपात करतो। दिलेल्या कष्टाबद्दल क्षमा प्रार्थी आहे, क्षमा मागतो। त्यांनी आपल्या साधनेतला वेळ या ठिकाणी देऊन आम्हाला आमच्या साधनेला जे बळ दिलेलं आहे, आमची ही साधना निर्विघ्नपणे, निर्दोषपणे आमचा हा धर्म शेवटात जावो अशी त्यांच्या चरणी देवाला प्रार्थना करावी आमच्यासाठी अशी प्रार्थना करतो। आणि सर्वांचे समग्र या ठिकाणी आलेल्या सद्भक्तांसहित सर्व अधिकरण आणि आलेले सर्व सत्पात्र संत महंत भिक्षुकांचे एकदा सर्वांचे ऋण व्यक्त करून आजन्म ऋणात राहतो आणि आभार मानतो, दंडवत पडतो। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। अध्यक्ष बाबांच्या, श्री बाबाजींच्या वतीने आजचा हा कार्यक्रम, आजचा कलशारोहण, श्रीमूर्ती स्थापना, ध्वजारोहण संपन्न झालेला आहे। उद्याच्या कार्यक्रमाचा दंडवत सर्वांना। उद्या 4 दीक्षार्थी आहे, बाबाजींनी त्या दीक्षार्थींना आज शुभ आशीर्वाद देऊन जावा। उद्या सकाळी सर्वांचा आणि दीक्षार्थींचा प्रायश्चित विधी या ठिकाणी सकाळी 5 वाजता संपन्न होऊन सकाळी 10 वाजता दीक्षाविधीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि तोच या कार्यक्रमाचा समारोप असेल। म्हणजे या कार्यक्रमाचा समारोप उद्या होणार आहे। आज मध्य आहे, सुवर्ण मध्य आहे आजचा। सुरुवात 20 तारखेला झालेली आहे। उद्याचा दंडवत देऊन या ठिकाणी मी आटोपते होतो। दंडवत पडा। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री दत्त मंदिर विश्वस्त मंडळातर्फे सर्वांचे आभार आभार।
चक्रधर स्वामी की जय। ज्ञान तेजाचा प्रकाश दयाचा परमेश आरतीचा जय घोष करीतो आरतीचा जय घोष करीतो भावे सर्वज्ञ तुमचा नंबर आहे का? ब्रह्मविद्येचे वेला देव दयाळ दीक्षार्थी या शुभचिंतन घ्या. दत्तात्रेय महाराज की जय. गोविंद प्रभु महाराज